संगीताला सर्वस्व मानणाऱ्या नव्या दमाचे तरुण घेऊन आले इंद्रधनुचे रंग। प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा गीतांच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न या अल्बम मधून केला गेलाय। नुकताच हा अल्बम लॉन्च करण्यात आला। 7 रंगाची मेळ असलेलं इंद्रधनु पावसाळ्यात मनाला मोहून टाकतं। जसजसे ऋतू बदलत जातात तसतसे भावना, मनातील उन्मेषही बदलत जातो। प्रेमाला सुद्धा अशाच वेगवेगळ्या टप्प्यातून जावं लागतं। पाऊस आणि प्रेम यांची उत्तम सांगड म्हणजे इंद्रधनु हा अल्बम। रत्नेश शिंगरूपे या मराठमोळ्या तरुणाच्या संकल्पनेतून साकारलेल्या इंद्रधनु या अल्बम मध्ये प्रेमाच्या अशाच काही छटा अनुभवायला मिळतात। संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून हसरे क्षण, भांडणं, विरह, चिडचिड, मनस्ताप या सगळ्या प्रसंगातून फुलणारं प्रेम इंद्रधनु मधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नुकताच दिग्दर्शक अभिनेता महेश कोठारे यांच्या हस्ते या म्युझिक अल्बमचा प्रकाशन सोहळा पार पडला। सामान्य प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा जास्तच फुलला। कोणाचंही पाठबळ नसताना खंबीर पाऊल उचलणाऱ्या या तरुणाच्या प्रयत्नांना सगळ्यांनीच मनापासून दाद दिली। इंद्रधनु हा जो अल्बम आहे त्याचा आज माझ्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की मी इतक्या सुंदर अल्बमचं आज प्रकाशन केलं। खरोखर सुंदर अल्बम आहे आणि त्याचा जो शिल्पकार आहे रत्नेश, त्याचं खरंच मनपूर्वक अभिनंदन, त्याच्या पूर्ण टीमचं अभिनंदन। एक त्या अल्बम एक लाईक म्हणजे एक कथा आहे ती स्टार्टपासून एंडपर्यंत एक गोष्ट आहे, एक सुंदर प्रेमकथा आहे। 8 मनमोहक गीतांचा समावेश असलेल्या या गीतांना वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, अमेय दाते यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलंय। विशेष म्हणजे या गीतांचे गीतकारही नवखेच आहेत। या गीतांना उत्कृष्ट संवादाने खुलवलंय मेघना एरंडेने। व्हॉइसिंग खूप वेळा करते, गेले 21 वर्ष मी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करते, पण एका CD साठी संवाद देणं किंवा निवेदन करणं किंवा स्टोरी रूपातली ती मुलगी म्हणून काम करणं हे माझ्यासाठी खूप वेगळं होतं। कारण रेडिओ प्ले किंवा असंच एक नाट्यवाचन किंवा तो जो फील असतो ना तो कुठेतरी येत होता आणि नंतर मीच ती मुलगी आहे असं मला वाटायला लागलं होतं। त्यामुळे खूप छान वाटलं आणि इट्स व्हेरी रोमॅन्टिक। संकल्पना, गीतकार आणि संगीतकार अशा तिन्ही भूमिका रत्नेशने निभावल्या आहेत। त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात प्रेक्षक आणि मान्यवरांकडून होणाऱ्या कौतुकाने रत्नेश भारावून गेलाय। मला एक फक्त दिसत होतं की कुठे ना कुठेतरी आपण इंद्रधनु अल्बम हा भविष्यामध्ये करतो आहोत। ते कितीही वर्ष लागू देत, किती खरं तर अडथळे येऊ देत, तरी मला तो पूर्ण करायचा होता आणि त्यासाठी ज्या क्या जबाबदारी मी पार पाडू शकलो त्या मी केल्या। मग तिथे गीतकार, संगीतकार ह्या ओघाओघाने येऊन गेला तिथे। आणि आधीपासून कॉलेजमध्ये असताना आम्ही कॅन्टीनमध्ये जेव्हा रिहर्सल्स वगैरे करायचो किंवा नाटकाच्या रूपाने आम्ही जेव्हा लोकांसमोर परफॉर्म वगैरे करायचो तेव्हा ते येत होतं की अरे हे नंतर पुढे काय होणार आहे। तर ते पुढे काय हा प्रश्नचिन्ह जेव्हा मला सॉल्व्ह करायचा होता तेव्हा त्याचं उत्तर मला इंद्रधनुमध्ये मिळालं। मनस्पर्शी भावनांच्या विविध छटा इंद्रधनु या अल्बम मधून अनुभवायला मिळतील हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा। ढांटड्यांमध्ये आज थेच थांबूया, पण जाण्यापूर्वी आठवण करून देते, ढांटड्यांचे काही खास व्हिडिओज आता तुम्ही फेसबुकवरही पाहू शकता। त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे dhantadan@gmail.com। आज थेच थांबूया, पाहत रहा स्टार माझा।